बाजूने चालते ते दाखवतात काय दाखवते. मी काही पण धिंगाणा करू शकलो नाच असतो तर काही पण धिंगाणा केला असतो. मी धिंगाणा नाही होऊ दिला. एक आपल्याला त्यांनी मिळणार नाही पोरं, आपल्याला शांततेने मिळू शकतं हे प्रत्येक पोरांना सांगतो. प्रत्येक इतकं मारलो, इतक्या गोळ्या मारत होते, पत्र्यातून गोळ्यावर जातो. काय अन्याय केला आमच्या? आम्ही काय वाईट बोललो त्या दिवशी मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्याला, गृहमंत्र्यांना? थोडेसे गृहमंत्री होते, आम्ही त्या बोललो त्यांना आधी. का मारायचं? आंदोलन करते सांगते करू द्या. आता काय करतो? ऐकत नाही. मी नाही ऐकत. मी नाही कुठं पैशाने पदाने कुणी दाखवून देवा मी 1 रुपया घेतला, उद्या सकाळी फाशी घेतो. नाही घेतली ते 2 बापाच्या आवडत ते बियातच फरक. 1 रुपया फक्त सरकारने सांगावं की आम्ही याला 1 रुपया दिला, याला 700 रुपयाचं काम दिलं, एकाने सांगावं. इतकं तळमळीन करतो मी. आजकाल स्वार्थी दोन्ही आहे. स्वार्थ सोडून कोणी कामच करत नाही. लाडू स्वार्थ सोडून कोणालाही दैव नाही. आज मी 24 तास माझ्या समाजासाठी देतो. मी माझे लेकर की तुला हे सुद्धा मला माहित नाही. हे समज माझा बाप कुठे आहे, माझी आई कुठे आहे हे सुद्धा मला माहित नाही. हे रिअल सांगतोय. माझ्या समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावरती मला आनंद बघायचा आरक्षण. मी कुठं वाईट वागलो? मग का आमच्यावर दोष? बोललो असतो तुम्ही मालक येत थोडक्यात काय झालं बोललो म्हणून? मालकत्व तुम्हाला स्वीकारायचंय, पालकत्व तुम्हाला स्वीकारायचंय. समजा ठेवा ना उचित बोललेली काय फरक पडला? राजकारणात हे पचावं लागतं, समाजकारणात पचावं लागतं, तर तुम्ही उंचीवर जाणार. कोणालाही वाटत नव्हतं 75 वर्षातलं बलाढ्य असणारं काँग्रेस संपल म्हणून. तेव्हाच भाजपची 1-2च होते, मोदी तर सुद्धा येत नव्हते बोलवर खुर्ची घेत म्हणून. संपलं ना, संपलं ना. तुम्ही त्या गर्वात जाऊ नका हे म्हणणं आहे आमचं. हे तळतळ समजा. आता आम्ही आलोत म्हणजे आमचं कोणीच काही करू शकत नाही. संपू शकतं बरं का. इतकं झालं असंतोष जर बिघडला, लोकांना जर मन दुखत गेली, मराठ्यांचे मन का दुखत होतं? कमवून दुखीदा काय केलं आम्ही तुमचं पाप? आमच्या गरीबाच्या लेकरांनी काय पाप केलं? कमवून दुखीदा. तुमच्याकडून उत्तरच पाहिजे. तुम्हाला भांडायचंच आहे आम्हाला. होऊन देत आहोत. काय पाप केलं माझ्या लेकरांना? का शिकू नाही त्यांनी असं म्हणणं आहे तुमचं? त्यांनी नोकरीला लागू नये असं म्हणणं आहे तुमचं? आम्ही तुमच्या जात तुमचा एक शब्द होता. मुख्यमंत्री आपल्या जातीचा नाही तरी त्यांनी आपल्याला आरक्षण दिलंय किंवा अनेक गोष्टी दिल्या. कुणी नाकारलं? ती आपल्या जातीचा नाहीये तरी दिलं. नाकारलं कुणी? त्याच बोलतो का मीडियात बोललो राहू तुम्ही. गॅजेटेरचा जे दिल्यापासून बघा तुम्ही. मुख्यमंत्र्यांना विखे पाटील साहेबांना श्रेय दिले मी ते डायरेक्ट. आणि ह्या 8 महिन्यात फडणवीस साहेबांना बोलल्यानं मला दाखव. ह्या 8 महिन्यात म्हणतो ना तुम्हाला. या 8 महिन्यात तुमच्याबद्दल कधीच भांडलो तुमचं सन्मानच होते. नाही तुम्ही भांडा ना. माझं ते मतच नाहीये. आमचं कारण कोणी ऐकून घ्यायचं, आमची तळतळ कोणी ऐकून घ्यायची? आम्ही मुख्यमंत्र्यांना बोललोच नाही या 8 महिन्यात. तुम्ही आता आम्हाला भाऊ म्हटलं नाही, पण मला हे तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे. मी ऐकलं ना दादा. मला माहित नाही असं आहे का तुम्ही जे म्हटलं बघा. आता तुमची तळमळ तुमचं पूर्ण ऐकून घेणार आम्ही. तुम्हाला कधी आम्ही ऐकून घेणार नाही असं नाही. आजचा दिवस हे समाजाच्या पोटीत आहे. महाराष्ट्रातले मराठ्यांचे लोक, तुम्ही शहरात राहताय, खेड्यातले मराठ्यांचे लोक आऊत जरी ऐकत असले तरी मोबाईल दांडीला बांधते. तुम्हाला पाहिजे भुली दे. पण जरांगे पाटील काय बोलतो ना आज आंतरवाडीत काय आहे? कमीत कमी 6-5.5-6 कोटी मराठी बोलत असतात आज आंतरवाडीत काय. म्हणून आज सगळ्यांनाच वाटतं हे माणूस पहिल्यांदा म्हणला ना मी मराठ्यांचा आहे, त्यावेळेस ऊर भरून येतो गरिबांचा. दिसत नाही तुम्हाला. तुम्हाला नाही भेटायला येऊ शकत श्रीमंत लोकांना. कारण तुम्हाला हे म्हणजे त्याच्यात वाईट नका वाटू. आमच्या समाजाचा एखादा माणूस मोठा झाला तो गर्वच असतो. बोलून दाखवल्यानं दुरावा निर्माण होतो. त्यामुळे काही गोष्टी बोलून पण दाखवायच्या नसतात की अभिमानात असतो. पण तुमच्यापर्यंत श्रीमंत सांगायला येत नाही. कुजबुज हे आम्ही ऐकतो खेड्यात. आम्ही लोकांना वाटतं आता हे माणूस काहीतरी करतो. आता तुम्ही म्हणला मुख्यमंत्री साहेब आपल्या जातीचं नसून आरक्षण दिलं, पण तुम्ही हे पण विसरले ना आपल्या जातीचं नसून मराठ्यांनी निवडून दिलं. हे आता आमच्या जातीचं नाही शेजारी बसलेलं दिलंच नाही निवडून मराठी. म्हणजे तुम्ही आमच्यात ना द्वेष भावनेनं बघा. हे आमच्या जातीचं नाही जरी आरक्षण दिलं पण ते आमच्या जातीचं नाही मराठी निवडून पण दिला. ही तुम्ही विसरत चालला. ते तुम्ही आम्हाला एक बाजूनं कोपऱ्यात लोटायला आणि एका बाजूनं माया पण करायला. आमचं म्हणणं आहे नको. आमच्या लेकरांनी काय पाप केलं मला सांगा.
83 क्रमांकाला आमची मागणी होती. आता आपण मूळ विषयाकडे. आमची मागणी होती सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. कमून नाही दिले. ओबीसीच्या यादीत 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा 1 जून 2004चा जी आहे कमून रद्द केला. मला प्रश्न पाहिजे, उत्तर पाहिजे, तर याच्यातून तुम्ही त्याकडून आम्हाला मंदिरा पाहिजे. पहिल्यांदा मी एक असा माणूस आहे की मी मंत्र्यांशी बोलतो किंवा त्या शिष्टमंडळाशी बोलतो. आज आम्ही तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य बी नाही असं समजून तुम्हाला त्या मागण्या मंजुरीकडे देतो. असं काही नाही आमच्या मनात ताप. मंत्री असला तरच बोलायचं आणि एखादा आमदार आहे त्याची ताकद आहे. या भ्रमात आम्ही पण नाही जात. 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा 2004ला जे आर काढलं. का बरं मराठा म्हणतो ते केला आमच्या मराठा अन्याय करायचा. आणि ज्या दिवशी ओबीसीला आरक्षण द्यायचं, मराठ्यांचा एक मोर्चा दाखवा ओबीसीना आरक्षण देण्यात येऊ नये. काय चुकीचं भांडतो फडणवीस साहेबांनी? काय चुकीचं भांडतो? आम्ही जर त्याच्यात नसू देऊ नका. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी 1 कमून आरक्षण नाही. ज्याला घ्यायचं ते घेतील. ज्याला 96 राहायचंय, ज्याला 92 राहायचं, ज्याला पाटील राहायचंय, ज्याला वरचा पाटील खालचा पाटील, वाड्यातला राय, गडीवरचा राय, तुला जिकडे राहायचं तिकडे राहायचं, ज्याला घ्यायचं ते घ्या, तिकच मारणार. ज्याला घ्यायचं ते घेतील. बंधन आहे का? 2004चा जे आर होता हे माहिती तुम्हाला आहे का नाही मला माहिती. पण माझं म्हणणं आहे मराठा आणि कुणबी 1 राज्यातला सरसकट मागणी होती, नाही दिली सरकार. मग आम्ही घ्या देतो. ओबीसीला कोणत्या निकषावर आरक्षण दिलं? 89-90ला मंडळ गठीत केला गेला. मंडळाला 3 कामं सांगितली. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला इथंच उत्तर द्या, नसलं तर नंतर द्या. मंडळाला 3 कामं सांगितले. ज्या जाती ओबीसी आरक्षणात घालायच्या त्या जातीची यादी तयार. हे कथन मला डबल ना वेळा जर तुमच्याकडे करायची वेळ आली, कारण कुठेतरी तुमच्यापेक्षा आशा पल्लवी झाल्यात म्हणून. नाही तर मला इतका वेळ पण नाही सांगायला, कारण सरकारच्या पाठ झाले मराठ्यांचं खरं आहे म्हणून, पण द्यायचं नाही.